नमस्कार, मी मनाली. मनाली म्हणाली या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. तर चित्रपट चालण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात याबद्दल अशोक सराफ काय म्हणतात हे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. मराठी चित्रपटसृष्टीतील असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळे स्थान प्राप्त झाले. त्यांच्यामुळे अभिनयाची एक उंची गाठली गेली. अशा अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अशोक सराफ आहेत. त्यांना संपूर्ण महाराष्ट्र अशोक मामा म्हणून ओळखले जाते. ते लाईफलाईन या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता याच निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्यांनी जुने चित्रपट आणि नवीन चित्रपट यांच्याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. अभिनेते अशोक सराफ यांनी प्लॅनेट मराठीला नुकताच मुलाखत दिली. त्यावेळी त्यांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीचे चित्रपट आणि आताचे चित्रपट यामध्ये काय बदल झालेला जाणवतो असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना अशोक सराफ यांनी सांगितलं, मी जेव्हा चित्रपटात काम करायला सुरुवात केली आणि आताचे जे चित्रपट आहेत यामध्ये आमूलाग्र बदल आहेत. त्यावेळी माणसाचं काम जास्त असायचं आणि आता मशीनचं काम जास्त आहे. त्यावेळी एडिटिंग करायचे असेल तर फील कात्रीने कापायला लागायचे, मग ती खरडायला लागायची, त्यानंतर सोल्युशन लावून चिकटवायला लागायचं. असे त्यावेळी एडिटिंग व्हायचे. पण त्यामध्ये मोठे बदल झाले आहेत. त्यावेळी फार कष्ट असायचे. कष्ट केल्याशिवाय पर्याय नव्हता. फार बदल हा टेक्निकल गोष्टींमध्ये झाला आहे. कॅमेऱ्याचे लेन्सेस जास्त आल्याने शॉट घेण्याचा प्रकार वाढला आहे. जुन्या चित्रपटांमध्ये साधं टेक्निक होतं, पण ते लोकांना आवडायचं कारण कथेमध्ये जोर असायचा. कथानक इतक्या ताकदीचा असायचा की लोक त्यामध्ये गुंतून जायचे. लोकांना तुम्ही कोणता अँगल घेतला आहे त्याने फरक पडायचा नाही. चित्रपटात काय घडतंय याने फरक पडायचा. ते आवडलं तर चित्रपट चालायचा. त्यावेळी चित्रपटाचे रौप्य महोत्सव सुद्धा साजरे व्हायचे. पण आता 4 आठवडा चित्रपट चालणे हेच कठीण झाले आहे. अशा भावना अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या आहे. तर दुसरा प्रश्न असा विचारण्यात आला की अभिनय क्षेत्रात येणाऱ्या नवीन कलाकारांना तुम्ही काय सल्ला द्याल? याला उत्तर देताना अशोक सराफ म्हणाले की मी सांगावं असं काहीच नाही आणि मी सांगेन ते पुढचे लोक ऐकतील की नाही, कारण जो माणूस या क्षेत्रात येतो त्याला स्वतःची पद्धत असते, धोरणं असते. आपण करत असलेल्या कामाबद्दल कल्पना असते. कामं करताना प्रत्येक व्यक्तीने आपण करत असलेल्या कामाबद्दल विचार केला पाहिजे. एका चित्रपटानंतर हे जमणार नाही, मात्र थोडंफार काम केल्यानंतर याचा अभ्यास केला पाहिजे. कॅमेरा अशी गोष्ट आहे जी कुठेही ठेवल्यानंतर तुम्ही कसे दिसणार आहेत याचा अंदाज तुम्हाला आला पाहिजे. हे लक्षपूर्वक काम करण्यातून येतं, असं त्यांनी म्हटलं आहे. तर तुम्हाला जुने चित्रपट व नवीन चित्रपट याबद्दल काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा.